महाराष्ट्र विश्वकर्मा मैं सुतार झाड़े समाज महासंघ अंतर्गत झाड़े सुतार समाज सम्मेलन कृति समिति द्वारा 28वां राज्य स्तरीय उपवर वधु व पालक परिचय सम्मेलन समारोह लिया गया। इस दौरान केंद्रीय रसायन एवं उर्वरक राज्य मंत्री हंसराज अहीर, चंदन सिंह चंदेल, हरीश शर्मा, जुम्मन रिजवी, बबनराव राखड़े, महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ प्रदेश अध्यक्ष प्रदीप जानवे आदि की प्रमुख मौजूदगी थी। उपस्थितों का पारंपरिक तौर पर स्वागत किया गया। सुतार समाज यह कौशल्य प्राप्त समाज होकर उनके कौशल्य की जागतिक स्तर पर ख्याति है। यह समाज परंपरागत व्यवसाय के चलते स्वरोजगार निर्माण करता है। इस तरह के समाज सम्मेलन के चलते समाज के प्रत्येक वर्ग एकत्र आकर अपने संस्कृति का जतन करने का प्रयत्न करता है। ऐसे विचार केंद्रीय मंत्री ने व्यक्त किए। सम्मेलन में असंख्य समाज अनुयायी मौजूद थे। मी समाजाचा मोठा नेता आहे असं मिरवणाऱ्या लोकांपैकी ही मंडळी नाही। याने परिश्रमातून तुम्हाला एकत्र केलं आणि आपण सर्वांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास ठेवला आणि इतक्या भव्य संख्येमध्ये या कार्यक्रमाला प्रतिसाद पाहून असं वाटतं मला की आपल्या महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज बांधवाचं संघटन हे नक्कीच महाराष्ट्राकरता अनुकरणीय संघटन आहे। एक आदर्श संघटन म्हणून त्याचा उल्लेख करीन। आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर सन्माननीय आमचे प्रदीपजी असतील, सर्व सहकारी त्यांचे मनापासून समाजाकरता दिवसभर धडपड करतात, आम्हालाही भेटतात आणि काही ना काही समाजाबद्दल या समाजातील युवक वर्ग जो बेरोजगार आहे आणि युवकच बेरोजगार नाही तर बदलत्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे, कुशलता आहे, असा एक पालक वर्ग जो पूर्णपणे एक वाढी काम, सुतारी काम करण्यामध्ये कुशल असतानाही त्याच्या हातचं काम विसरले गेलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे मी सांगेन म्हणतो तुम्हाला, हा विषय घेऊन मी गेले अनेक वर्ष पाहत आहे। एक आपला सुतार समाजात नाही, अनेक समाज असे आहेत की आपण 12 रोजगार म्हणत होतो, या सर्वांच्या हातात रोजगार चांगला गेला। परंपरेनं या सर्व 12 रोजगाराचा पुनर्स्थापन व्हायला पाहिजे होतं, सरकारने कधी विचार केला नाही। मागच्या सरकारने हे मी पाहतो आणि आजच्या स्थितीमध्ये, बदलत्या स्थितीमध्ये मी काही तुम्हा लोकांना पुन्हा मागे जाऊन सांगणार नाही, पण सरकारचा मंत्री म्हणून आणि आपल्या समाजातील गरज म्हणून की ज्या ठिकाणी बाप रिकामा, मुलगा रिकामा ही स्थिती आहे, शिकलेली पोरं रिकामे आहेत आणि कौशल्य आपलं वाया जात आहे, पण सरकारने विचार केला, सरकार बदललं, दिशा बदलली, धोरण बदललं आणि या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून जेव्हा नरेंद्र मोदीजी सत्तेमध्ये बसले तर तुम्हाला माहित असेल की त्यांनी जुन्यामधल्या सर्वात पहिली घोषणा केली होती मेक इन इंडिया आणि स्किल डेव्हलपमेंट। हे स्किल डेव्हलपमेंटचा अर्थ तुम्ही आहात, हा बलुतेदार आहे। या सर्वांकरता प्रधानमंत्री सत्तेमध्ये गेल्यावर विचार करतो, चिंतन करतो, कार्यक्रम देतो, कारण माझा देशात कौशल्य प्रमित, कौशल्याने भरलेला, कुशलता, ज्याला मिस्त्री काम म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, इतका मोठा कारागीर या देशामध्ये रिकामा झाला, त्यांचा हात रोजगार गेला। गावागावामध्ये विखुरलेले हे सर्व समाज, तुमच्या निवेदनामध्ये मी पहिलंच वाक्य वाचलं की गावागावात काम करणारा, नांगर, वखर, जुफांपासून गवरा, सगळं सरळ बनवणारा समाज, याचा हातचं काम विसरलं गेलं, ही चिंता आहे। आणि या चिंतेपायी या अशा कार्यक्रमात ज्या ठिकाणी आपण आज मुला मुलींना उपवधूला बोलवलेलं आहे, याही कार्यक्रमामध्ये हा समाज यावर चिंता करतो आहे, चिंतन करतो आहे। निवेदनामध्ये आपण आम्हाला लग्न सोहळ्याकरता किंवा माझ्या घरी आले ते मला निमंत्रण देण्याकरता एकाही पदाधिकाऱ्यांनी एक पैसा मागितला नाही, आपण काही मागितलं नाही, फक्त बदलत्या स्थितीमध्ये समाजाला उभं राहण्याकरता
एक निवेदन आम्हाला दिलेलं आहे. अनेक विषय आहेत. या सर्व विषयामध्ये आर्थिक आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक या भारताचा एक खूप मोठा एक ठेवा आहे. सांस्कृतिक म्हटलं तर विविध जातीमध्ये, विविध पंथामध्ये, विविध धर्मामध्ये या भारताच्या जे भारत देशामध्ये आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये विविधता आहे, पण एकच आहे विविधतेमध्येही की राष्ट्रभक्ती आणि अध्यात्म जुळलेलं आहे. आपण कुठं बिखरलं नाही. समानतेचा विषय संपलेला आहे. एक खूप मोठा लढा झाला समाज क्रांतीमध्ये. आम्ही समान आहोत, सर्वांना समान अधिकार आहे. लोकशाही स्थापन झाली तेव्हापासून सर्वांना समान मताचा अधिकार आहे. फक्त आर्थिक विकास होण्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच अडचणी आलेल्या आहेत.